नगरमध्ये संभाजीनगरमध्ये आज भाजप आणि ठाकरे गटात जोरदार राडा झालेला आहे। आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्या बाहेर भाजपने आंदोलन केलं। त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आपापसात भिडले आणि हा राडा इतका टोकाला गेला की अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। नेमकं संभाजीनगरमध्ये काय घडलंय आपण पाहूयात। जवाब दो आदित्य ठाकरे जवाब दो जवाब दो आदित्य ठाकरे जवाब दो आदित्य ठाकरे हाय हाय आदित्य ठाकरे हाय हाय। संभाजीनगरमधला हा राडा, ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना तुफान भिडले। निमित्त होतं आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचं। आदित्य ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते। हॉटेल रामामध्ये त्यांचा मुक्काम होता। अचानक भाजप कार्यकर्ते हॉटेल बाहेर दाखल झाले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे जवाब दो अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या। भाजप कार्यकर्त्यांना उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्तेही जमले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। कार्यकर्ते इतके आक्रमक होते की पोलिसांनाही आवरत नव्हते। अखेर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते तरीही ऐकायला तयार नव्हते। हा राडा इतका वाढला की अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। लाठीचार्ज तेच मी म्हणते की पोलिसांनी लाठीचार्ज याच वेळेस का केला? त्यावेळेस पोलीस कुठे जातात? ज्यावेळेस अत्याचार होतो का त्या नराधमांना मारल्या जात नाही? का त्यांना बघता क्षणी गोळी घातल्या जात नाही? हे सरकार पोलिसांना पुढे करतं। हा प्रश्न आहे माझा सरकारला। राजीनामा द्यावा, घरी बसावं, बांगड्या घालून घरी बसावं देवेंद्र फडणवीसनी आणि शिंदे सरकारांनी। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आंदोलनात उतरले। दानवेंसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोर ठिय्या मांडला। भाजप आंदोलकांना ताब्यात घेणार नाही तोपर्यंत आपण उठणार नाही अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाने घेतली। भाजपच्या लोकांना ताब्यात घ्या, पोलीस भाजपच्या लोकांना ताब्यात घेत नाही आणि शिवसैनिकांना ताब्यात घ्यायचं सांगते, तर कसं सहन करू आम्ही? पोलीस म्हणतात की ताब्यात घेतलंय म्हणून। कुठे घेतले ते दिसते ना तिथं रस्त्यावर। आता होते इथं ते आणि त्यांच्या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असं म्हणणं आहे पोलिसांचं। आधी ते भाजपचे जेवढे तेवढे घ्या, त्यांच्यावर कारवाई करणार नाही। हो त्यांना उचला, बाकी काय म्हणणार? परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अखेर ताब्यात घेतलं। हॉटेल बाहेरची सुरक्षाही वाढवण्यात आली। भाजपला आज आंदोलन करण्याची गरज काय असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला। आज भाजपची आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का? आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना, त्यांनी उत्तर दिलंय। पण त्यांना अधिकार आहे आंदोलन करायचं कुणाला? करू दे ना आंदोलन, पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो, जा ना जिथे करायचं तिथे करा। काल आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होती। भारतीय जनता पार्टीकडे सध्या काही काम नाही। भारतीय जनता पार्टी ही एक भ्रमिष्ट पार्टी, एक भ्रमिष्ट पार्टी, आणि या राज्यामध्ये यांचं सरकार आल्यापासून महिलांविरुद्ध अत्याचारामध्ये वाढ झाली, अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचारात वाढ झाली। संभाजीनगरमधल्या राड्यानंतर भाजपनंही आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय। त्या हॉटेलमध्ये लपण्यापेक्षा, पळ काढण्यापेक्षा त्याच्यामध्ये खरंच अगर हिम्मत असती, त्याच्यात चारित्र्य अगर स्वच्छ असतं तरी बाहेर येऊन मग पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये बाहेर या, आम्हाला काही हरकत नाही, पण बाहेर येऊन सांगायला पाहिजे होतं की दिशा सालियन प्रकरणाशी माझा काही संबंध नाही। 8 जूनला मी तिथे नव्हतो, मी तिच्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या खुनामध्ये माझ्यावर होणारे आरोप हे खोटे आहेत, कारण का माझं टॉवर लोकेशन 8 आणि 13 जूनचं हे असं आहे। लहान मुलांची आणि लहान मुलांच्या छळवणूक करण्याशी माझा काही संबंध नाही, हे सरळ स्पष्ट अगर आदित्य ठाकरे बाहेर येऊन बोलला असता तर मग पोलिसांना लाठीचार्ज करायला लागलंच नसतं। रविवारी पंतप्रधान मोदी हे जळगावात आले असताना ठाकरे गटानं मोदींना विरोध करण्यासाठी एअरपोर्ट बाहेर आंदोलन केलं।
त्याला उत्तर म्हणून भाजपनं आज आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन केलं. असे राजकीय राडे वाढणं म्हणजे निवडणुका जवळ आल्याचे हे संकेत आहेत. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.